लातूरला एकाच दिवसात 20,000 टन सोयाबीन खरेदी होत असून याबाबत आश्चर्य व्यक्त करत यावर खोलवर अभ्यास सुरू असल्याचं मत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 11 लाख टन सोयाबीन खरेदी केले आहे। पूर्वीची सोयाबीन खरेदीची मुदत आधी 31 जानेवारी आणि आता 7 फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली आहे। शनिवारी रविवारी देखील सोयाबीन खरेदी झाली असून या 7 दिवसात अधिक सोयाबीन खरेदीचा प्रयत्न असेल असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे। सलाउद्दीन लोहार, प्रचंड न्यूज, शहादा। सोयाबीन खरेदीची जी काही मुदत आहे तिला फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि राज्यात जवळपास 2 लाख क्विंटलमध्ये सोयाबीन खरेदीचं बाकी आहे। मागच्या जानेवारीच्या 10 तारखेला का 12 तारखेला ही सोयाबीनची मुदत संपत होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करून 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी केली। त्याचबरोबर आता 31 तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 7 दिवस अजून मुदतवाढ मिळाली आणि महाराष्ट्राने भारतामध्ये सर्वात जास्ती जवळपास 11 लाख टन सोयाबीन खरेदी केलेलं आहे आणि खरेदी प्रक्रिया रोज चालू आहे। त्याच्या माध्यमातून लातूरला तर माहित नाही काय होतं, एका दिवसात 20-20 हजार टन एका दिवसात खरेदी होऊन राहिली। आता त्यावर ते खोलवर त्याच्यावर अभ्यास चालू आहे। एका दिवसात 20,000 टन 10,000 टन एका दिवसात खरेदी होते। असो, काही अफवा अशाही त्याच्यामध्ये चर्चा झाल्या का शनिवार रविवार बंद होतं। मला जी माहिती दिलेली आहे सतत रोज शनिवार असो रविवार असो सोयाबीन खरेदी चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही 7 दिवसाची मुदत आहे। या माध्यमातून अधिक सोयाबीन खरेदी होणार आहे।